शिंदेंच्या दिल्लीवारीवरून संजय राऊतांनी आता जोरदार टोला लगावलाय। भीतीमुळे शिंदे वारंवार दिल्लीवारी करतात। शिंदेंना दिल्लीमध्ये मालकाशी चर्चा करावी लागते। दिल्लीत जाऊन ते छाती पिटतात, रडगाणं गातात असं राऊतांनी म्हटलंय। पक्षचिन्ह सुनावणीची वेळ आली की त्यांचे दौरे वाढतात। मात्र बाळासाहेबांची शिवसेना कुणी चोरू शकत नाही। आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र असल्याची टीका राऊतांनी केली। जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात। प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे। खरं तर एकनाथजी शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला। संजय राऊत तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते। 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते। 3 दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं। सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती। आणि राहिला प्रश्न निवडणूक चिन्हाचा, तर जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला।